ते विचारलं होतं ना तुम्ही सिसमचं झाड कोणतं आहे, तर हे सिसमचं झाड आहे बघा. याचं एक ओळखण्याच्या दोन पद्धती आहे. असे झाडाचे पानं असणारे भरपूर झाडं आहे. याचं एक तर पहिली ओळख आहे, असं पान तोडल्यानंतर हे लगेच सुकून हे गोल होऊन जातात. असे पहिली ओळख. रबराच्या झाडाचे पानं फायकसचे पण असेच असतात. आणि दुसरी ओळख याची अशी आहे की हे शेंगा, झुमकर वाळा इकडे पण, हे शेंगा ह्या एकदम चपट्या कागदासारख्या शेंगा असतात. हे दोनच झाडं ओळखण्याची पद्धत आहे. सिसम हे सागवानासारखं मजबूत लाकूड आहे. सागवानानंतर सिसमचे पोळपाट, लाटणे, जे काळ्या कलरचे जेवढे काही किचनमध्ये वापरले जाणारे चमचे, पळ्या, हे सगळे सिसमपासून बनतात. आणि याचा फायदा जर तुम्ही विचारला तर याचा फायदा असा आहे, शरीराच्या कुठल्याही भागातून रक्त जात असेल, जसं माता भगिनींना मासिक पाळीमध्ये जास्त ब्लडिंग जातं, तर एक 10 पानाचा रस जर कधी तुम्ही घेतला तर तुमचा मासिक पाळीमधलं ब्लडिंग थांबून जातं. पुन्हा ते 3 महिने घ्यायचे असते. त्याची मी स्मूदीची रेसिपी तुम्हाला, मला मॅसेज करा माझ्या नंबरवर, स्मूदीची रेसिपी मी तुम्हाला पाठवून देईल. ठीक आहे. फक्त सिसमच्या झाडाचं पुन्हा एकदा फोकस कर. भरपूर मोठं झाड होतं, कडुलिंबाच्या झाडापेक्षाही मोठाले झाडं याच्या असतात सिसमचे.